नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण जीवनाचा अर्थ शोधतो आणि आत्म्याला स्पर्श करणाऱ्या गोष्टींवर चर्चा करतो। श्रीमद भागवत गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मानवाला जगण्याचा योग्य मार्ग सांगतो। भगवत गीता जीवनात धर्म, कर्म आणि प्रेमाचा धडा शिकवते। श्रीमद भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवनासाठी आणि जन्मोत्तर जीवनासाठी उपयुक्त मानले जाते। गीता हे एक संपूर्ण जीवन तत्वज्ञान आहे आणि जो त्याचे पालन करतो तोच सर्वोत्तम आहे। भगवत गीतेत एकूण 18 अध्याय 700 श्लोक आहेत, जे सर्वांना वाचायला थोडे कठीण आहे। म्हणूनच आजच्या खास व्हिडिओमध्ये आपण श्रीमद भागवत गीतेच्या 100 विचारांबद्दल बोलणार आहोत, जे जाणून घेतल्यास तुम्हाला श्रीमद भागवत गीतेचा खरा अर्थ समजेल। म्हणून तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी विचार ऐकले पाहिजे। चला तर मग जाणून घेऊया भागवत गीतेतील 100 महत्त्वाचे विचार। भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याप्रमाणे प्रकाशाचा प्रकाश अंधारात चमकतो, त्याचप्रमाणे सत्य देखील चमकते। त्याचप्रमाणे माणसाने नेहमी सत्याच्या मार्गावर चालले पाहिजे। मृत्यू हे एक अटळ सत्य आहे, जे कधीही बदलता येत नाही। या जगाच्या निर्मितीपासून जन्म आणि मृत्यूचे चक्र चालू आहे। ज्याप्रमाणे माणूस आपले जुने कपडे टाकून नवीन कपडे घालतो, त्याचप्रमाणे आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो। हा निसर्गाचा नियम आहे। हे सत्य स्वीकारून व्यक्तीने वर्तमानात न घाबरता जगले पाहिजे। ज्ञानी लोक मृतांसाठी किंवा जिवंत असलेल्यांसाठी शोक करत नाही, कारण त्यांना माहीत आहे की जो मेला आहे तो पुन्हा जन्माला येईल आणि जो जिवंत आहे तो एके दिवशी नक्कीच मरेल। कर्म हा सर्वात मोठा धर्म आहे। भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला उपदेश करतात की मनुष्य कर्म करण्यासाठी जन्माला आला आहे आणि कर्म केल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही। मनुष्याने निकालाची चिंता न करता आपले कर्तव्य पाळले पाहिजे। क्रोध हा माणसाला नरकात घेऊन जाणारा दरवाजा आहे। राग आल्याने माणसाचे मन अस्वस्थ होते। रागाच्या भरात तो अनेकदा स्वतःचे नुकसान करतो। भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माणसाने रागवणे टाळावे। तुम्हाला कितीही राग आला तरी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा। या जगात आज जे तुमच्याकडे आहे ते काल दुसऱ्याचे होते आणि परवा ते दुसऱ्याचेच असेल। तू इथे रिकाम्या हाताने आलास आणि रिकाम्या हातानेच जाणार आहेस। मनावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे। माणसाचे मन वाऱ्यासारखे चंचल असते। मनच माणसाला लैंगिक इच्छांकडे सतत वळवत राहते। जर एखाद्याला आपले जीवन यशस्वी करायचे असेल तर मनावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। मनावर नियंत्रण ठेवल्याने मनाची शक्ती केंद्रित होते, ज्यामुळे कामात यश मिळते। गीतेनुसार ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण ठेवले आहे तो मनातील निरर्थक चिंता आणि इच्छांपासून दूर राहतो। तसेच व्यक्ती आपले ध्येय सहजपणे साध्य करते। जर तुम्ही मनावर नियंत्रण ठेवले नाही तर ते तुमचा सर्वात मोठा शत्रू बनेल। जो माणूस नेहमी शंका घेतो त्याला कधीही शांती मिळू शकत नाही। म्हणून शंका घेणे टाळा। जास्त शंका घेतल्याने मनाची शांती भंग होते आणि व्यक्ती गोंधळून जाते आणि त्याचे नातेसंबंध नष्ट करते। शरीराचे सौंदर्य मनाला आकर्षित करते, तर निसर्गाचे सौंदर्य हृदयाला आकर्षित करते। म्हणूनच माणसाचा स्वभाव नेहमी शुद्ध असला पाहिजे। कोण काय करत आहे, तो ते कसे करत आहे आणि तो ते का करत आहे, या सगळ्यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके तुम्ही आनंदी व्हाल। आपण आयुष्यात किती बरोबर आहोत आणि किती चूक आहोत हे फक्त 2च लोकांना माहिती असते। एक सर्वशक्तिमान आहे आणि दुसरे म्हणजे आपला विवेक। भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्या माणसाला ज्ञानाची कमतरता आहे आणि ज्याला देवावर श्रद्धा नाही, ज्याच्याकडे श्रद्धा नाही, तो कधीही जीवनात आनंद आणि यश मिळवू शकत नाही। आसक्ती हे विनाशाचे कारण आहे। माणसाच्या दुःखाचे मूळ कारण त्याची आसक्ती आहे। तो जितका जास्त जोडला जाईल तितके जास्त त्याला त्रास होईल। पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्य सुधारू शकत नाही। म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हाच जीवनाचा खरा आनंद आहे। श्रीकृष्ण म्हणतात की जे तुम्हाला पाठिंबा देतात त्यांना तुम्ही पाठिंबा द्यावा आणि जे तुमचा विश्वासघात करतात त्यांना सोडून द्यावे। जिथे तुमचा आदर केला जात नाही अशा ठिकाणी कधीही जाऊ नका।
अन्यथा लोक तुम्हाला कमकुवत आणि मूर्ख समजतील. जिथे पाऊस पडत नाही तिथे पिके खराब होतात आणि जिथे मुलं नसतात तिथे वंश खराब होतो. जे म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही, प्रत्यक्षात तुमचे नाव त्यांच्या खास नात्यातही गणले जात नाही. तुमचे शब्द इतके गोड ठेवा की तुम्हाला ते परत घ्यावे लागले तरी तुम्हाला कटुता वाटणार नाही. स्वतःमध्ये थोडा स्वाभिमान असणे महत्त्वाचे आहे. अन्यथा जिथे तुम्हाला जास्त महत्त्व असेल तिथेही लोक तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतील. जोपर्यंत तुम्ही स्वतःपासून हरत नाही तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. तुम्ही कमकुवत नाही आहात, ही तुमची वेळ आहे आणि काळ प्रत्येकासाठी बदलतो. तू फक्त तुझं काम करत राहा. ज्याने कधीही संकट पाहिले नाही त्याला त्याची ताकद कधीच कळणार नाही. ज्यांना इतरांच्या समस्या समजतात, ज्यांच्याकडे करुणा असते, जे मनाने चांगले असतात, त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. एखाद्याला काही देऊन गर्व करू नका. मागच्या जन्माचे ऋण तुम्ही देत आहात की फेडत आहात हे कोणाला माहीत आहे. अहंकारी व्यक्ती आपला वंश, वैभव आणि प्रतिष्ठा गमावते. जर तुमचा विश्वास नसेल तर रावण, कौरव आणि कंस उत्तम उदाहरण आहेत. बघा, जरा तुम्हाला एखाद्यावर विश्वास ठेवायचा असेल तर त्यांच्या शब्दांवर नाही तर त्यांच्या कृतींवर लक्ष केंद्रित करा. रागाच्या भरात थोडे थांबल्याने आणि चुकीच्या स्थितीत थोडे वाकल्याने आयुष्य सोपे होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो मला जाणतो तो जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. जो व्यक्ती भगवद्गीता वाचतो आणि त्यावर आचरण करतो त्याच्या सर्व दुष्कर्मांचा परिणाम संपतो. जे तुमच्या नशिबात आहे ते तुमच्याकडे धावत येईल आणि जे तुमच्या नशिबात नाही ते येऊनही पळून जाईल. ज्याप्रमाणे वाऱ्याचे झुरूप बोटीला दिशाभूल करतात त्याचप्रमाणे माणसाच्या इच्छा बुद्धीला दिशाभूल करतात. जो माणूस सुखात आणि दुःखात, आदरात आणि अपमानात शांत राहतो तो माणूस मला खूप प्रिय आहे. हे जग माझा भ्रम आहे. हे जग मी निर्माण केले आहे. मी ते जोपासतो आणि नष्टही करतो. मी भूतकाळातील, वर्तमानातील आणि भविष्यातील सर्व प्राण्यांना ओळखतो, पण प्रत्यक्षात कोणीही मला ओळखत नाही. जेव्हा एखादा शहाणा माणूस संबंध राखणे थांबवतो तेव्हा त्याने समजून घेतले पाहिजे की त्याचा स्वाभिमान कुठेतरी दुखावला गेला आहे. प्रेमाला नेहमीच माफी मागायला आवडते आणि अहंकाराला नेहमीच माफी ऐकायला आवडते. तुमचे कर्म ही तुमची ओळख आहे, नाहीतर एकाच नावाचे हजारो लोक आहेत. चांगली कृत्य करूनही लोक तुमच्या वाईट कृत्येच लक्षात ठेवतील. म्हणून लोक काय म्हणतात याकडे कधीही लक्ष देऊ नका. जीभ माणसाला सर्वात जास्त गुन्हे करायला लावते, म्हणून शक्य तितके गप्प राहणे चांगले. एखाद्याला फसवणे हे एक कर्ज आहे जे तुम्हाला एक दिवस दुसऱ्याच्या हातून नक्कीच मिळेल. चांगला डोळा तो असतो जो फक्त स्वतःच्या कमतरता आणि इतरांच्या गुणांकडे पाहतो. काळाबरोबर स्वभाव बदलणाऱ्या व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका. आयुष्यात कधीही स्वतःची तुलना कोणासोबतही करू नका. तुम्ही जसे आहात तसेच सर्वोत्तम आहात. आयुष्य बदलण्यासाठी प्रत्येकाला वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी पुन्हा आयुष्य मिळत नाही. जे घडणार आहे ते घडते आणि जे घडणार नाही ते कधीच घडत नाही असा निर्धार होत नाही. ज्यांच्या मनात ते असते ते कधीही काळजीत नसतात. चांगल्या हेतूने केलेले काम कधीही वाया जात नाही आणि त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते. आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे ती चूक ज्यातून आपण काहीही शिकू शकत नाही. आज तुम्ही जे काही काम करत आहात त्याचे फळ तुम्हाला उद्या मिळेल आणि आज जे काही आहे ते तुम्ही केलेल्या कर्माचे फळ आहे. जो व्यक्ती माझी भक्तिभावाने पूजा करतो त्याला मी सर्व काही देतो. जे त्याच्याकडे नाही आणि जे त्याच्याकडे आहे त्याचेही मी रक्षण करतो. जर तुम्हाला कधी आणि किती कोणासोबत बोलावे हे समजले असेल तर तुम्ही तुमचे जीवन अर्थपूर्ण बनवले आहे. कान्हा म्हणतो की आयुष्यात कधी संधी मिळाली तर कुणाचा तरी सारथी बना, स्वार्थी नाही. धार्मिकतेने भरलेले हृदय धार्मिकतेचा सल्ला देते आणि अधर्माने भरलेले हृदय अधर्माचा सल्ला देते. देवावर विश्वास नसल्यामुळे माणूस दुःखी होत नाही. माणूस दुःखी असतो कारण तो देवावर विश्वास ठेवत नाही. वेळ आल्यावर प्रत्येकाला काहीतरी मिळते. वेळेपूर्वीची इच्छाच दुःखाचे कारण बनते. जे प्रेमाला मूर्खपणा म्हणतात ते मूर्ख आहेत. प्रेम हे या जगाचे मूळ आहे. जग हेच प्रेमाने बनले आहे.
नात्यांमधील नियमित अंतर नाते जोडते आणि अनियमित अंतर नाते तोडते. माणूस त्याच्या श्रद्धेने घडतो. तो ज्यावर विश्वास ठेवतो तो बनतो. या जगात कोणालाही त्याच्या नशिबापेक्षा आणि वेळेच्या आधी जास्त मिळाले नाही आणि ते कोणाला मिळणारही नाही. जीवनात आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण शब्दांनी दिलेले घाव कधीही भरून येत नाहीत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की धर्मासाठी लढायला शिका, अनीतिमानांचा मृत्यू व्हायला शिका आणि तुमच्या प्रियजनांसाठी त्याग करायला शिका. सत्य हे नेहमीच पाण्यात तेलाच्या थेंबासारखे असते. असत्याचे कितीही पाणी ओतले तरी ते नेहमीच पृष्ठभागावर तरंगते. तुमच्या आयुष्यात आनंदात कधीही कोणाला वचन देऊ नका, रागावू नका किंवा दुःखात निर्णय घेऊ नका. माणसाला लाखो गोष्टी कळू शकतात, जरी तो संपूर्ण जग जाणत असला तरी. पण जर तो स्वतःला ओळखत नसेल तर तो अज्ञानी आहे. जर कोणी तुम्हाला नाकारले तर ते वाईट वाटून घेऊ नका, कारण त्यांना तुमची किंमत खरोखर माहीत नाही. जे नाते आपल्याला रडवते त्या नात्यापेक्षा खोलवर नाते कोणतेही नसते, आणि जे नाते आपल्याला रडताना पाहते त्या नात्यापेक्षा कमकुवत नाते कोणतेही नसते. आणि वाईट काळातही नाते टिकवून ठेवणाऱ्या नात्यापेक्षा मोठे नाते दुसरे नाही. नेहमी शांत राहा, हे तुम्हाला तुमच्या आयुष्यात अधिक मजबूत बनवेल. कारण लोखंड फक्त थंड असतानाच मजबूत असते, परंतु जेव्हा ते गरम असते तेव्हा ते कोणत्याही आकारात साच्याबद्ध केले जाऊ शकते. हे 7 गुण तुम्हाला संकटाची वेळी वाचवतील. तुमचे ज्ञान, तुमची नम्रता, तुमची बुद्धिमत्ता, तुमच्यातील धैर्य, तुमची चांगली कृत्य, सत्य बोलण्याची सवय आणि देवावरची श्रद्धा. कठीण काळात माणूस एकटा पडतो, पण अडचणींमुळेच तो माणूस बलवान बनतो. जे तुमचा आदर करतात त्यांना आदर द्या. एखाद्याला पाहून वागणे हे भित्रेपणाचे लक्षण आहे. जगात आपल्यासमोर कोणतीही परिस्थिती आली तरी एक काम करा, तुमचे जीवन सर्व शक्तिमान देवाच्या हाती सोपवा. देवावर असा विश्वास ठेवा जसा एखादा मुलगा हवेत फेकल्यावर असतो. तो घाबरत नाही, कारण त्याला माहित आहे की तुम्ही त्याला पडू देणार नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, निराश होऊ नकोस. जिथे तुझेच लोक तुझ्याकडे पाठ फिरवतील तिथे मी तुझ्यासोबत असेन. कोणासमोरही इतके वाकू नका की त्यांना वाटेल की तुम्ही पडले आहात. जेव्हा तुम्ही त्यांच्यासारखे दुर्लक्ष करायला शिकाल तेव्हाच लोक तुमची प्रशंसा करतील. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो भावना समजून घेतो तो स्वतःचा असतो, आणि जो भावनांच्या पलीकडे असतो तो अनोळखी असतो. जो दूर असतानाही जवळ असतो तो स्वतःचा असतो, आणि जो जवळ असतानाही दूर असतो तो अनोळखी असतो. माणूस नेहमीच आपल्या नशिबाला शाप देतो. त्याला हे माहीत असूनही की नशिबापेक्षा त्याचे कर्म त्याच्या हातात आहे. शहाणा माणूस तो असतो जो इतरांच्या वैशिष्ट्यांकडे पाहून त्यांच्याकडून शिकतो आणि त्यांची तुलना किंवा मत्सर करत नाही. या जगात कोणीही कोणासोबत सहानुभूती दाखवत नाही. मृतदेह स्मशानात ठेवल्याने स्वतःचे लोक विचारतात की आणखी किती वेळ लागेल. दुःख असणे देखील आवश्यक आहे, तरच जीवन पूर्ण होते. केवळ आनंद माणसाला बलवान बनवत नाही किंवा तो त्याला जीवनाच्या दोन्ही पैलूंची जाणीव करून देत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या जगात मनाच्या शांतीपेक्षा मोठी संपत्ती नाही. ज्या व्यक्तीने आपले मन शांत ठेवणे शिकले आहे त्याच्यापेक्षा श्रीमंत या जगात दुसरा कोणी नाही. काळ माणसाने बनवलेल्या मार्गावर चालत नाही, माणसाला काळाने दाखवलेल्या मार्गावर चालावे लागते. यालाच नियती म्हणतात. जेव्हा आपण स्वतःला बदलण्याऐवजी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जीवन कठीण वाटते. जगात आई आणि वडीलच असे लोक आहेत ज्यांना त्यांच्या मुलांनी आपल्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावे असे वाटते. वेळ, मित्र आणि नातेसंबंध या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला मोफत मिळतात, पण त्यांची अमूल्यता आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा ते कुठेतरी हरवले जातात. आयुष्यात काही वेदना अशा असतात ज्या आपल्याला जगू देत नाहीत आणि काही कर्तव्य असे असतात जे आपल्याला मरू देत नाहीत. तुम्ही कितीही चांगली कामे केली तरी तुमची स्तुती फक्त स्मशानातच होईल. जर तुम्ही एखाद्याला माफ केले तर तुम्ही शहाणे आहात. जर तुम्ही त्या व्यक्तीला दुसऱ्यांदा क्षमा केली तर तुम्ही खूप कोमल मनाचे आहात. पण जर तुम्ही त्या व्यक्तीला तिसऱ्यांदा माफ केले तर तुम्ही जगातील सर्वात मोठे मूर्ख आहात. आयुष्यातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे तुमचे वर्तमान. एकदा ते गेले की आपण संपूर्ण जगाची संपत्ती देऊनही ते विकत घेऊ शकत नाही. जगाच्या सहवासात जे सुख दिसते त्यात दुःख मिसळलेले असते.
परंतु जगापासून वेगळे होऊन सुख आणि दुःखातून शाश्वत आनंद मिळतो. जर देवाकडून मागितल्यावर तुम्हाला काही मिळत नसेल तर त्याच्यावर रागावू नका, कारण देव तुम्हाला जे आवडतो ते देत नाही, तर तो फक्त तेच देतो जे तुमच्यासाठी चांगले असते. आयुष्यात अशी व्यक्ती असणे खूप महत्त्वाचे आहे, ज्याला हृदयाची स्थिती व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नाही. कदाचित त्याला परमात्मा म्हणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती मृत्यूच्या वेळी माझे स्मरण करत शरीर सोडतो त्याला माझे परमधाम प्राप्त होते. वेळ परिस्थितीनुसार आणि आपले वेळेनुसार बदलतात. जर लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत असतील तर नाराज होऊ नका, कारण त्यांना तुम्हाला महत्त्व देण्याचा दुसरा कोणताही मार्ग माहीत नाही. जाणून घेण्याची शक्ती, सत्य आणि असत्य वेगळे करणारी बुद्धिमत्ता याला ज्ञान म्हणतात. कान्हा म्हणतो की मी पृथ्वीचा मधुर सुगंध आहे, मी अग्नीची उष्णता आहे, मी सर्व प्राण्यांची जीवन आहे आणि ऋषींचे आत्मसंयम देखील आहे. ज्याप्रमाणे समुद्र पार करण्यासाठी बोट हे एकमेव साधन आहे, त्याचप्रमाणे सत्य हे स्वर्गात जाण्यासाठी एकमेव शिडी आहे. आपण काहीही बोललो नाही तरी तो आपले ऐकतो, म्हणूनच त्याचे नाव देव आहे. तो बोलत नसला तरी आपण ते ऐकू शकतो, याला श्रद्धा म्हणतात. सर्वांसोबत असे वागा की कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलले तरी कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. ज्या आत्म्यांशी आपल्या मागील जन्मापासून काही नाते आहे त्यांच्या सोबत संबंध प्रस्थापित होतात, नाहीतर जगाच्या गर्दीत कोण कोणाला माहीत आहे. श्रीकृष्ण म्हणतात की मी जरी निर्माता असलो तरी मी नियतीचा नियम टाळू शकलो नाही. मला राधा हवी होती आणि मीराला मी हवा होतो, पण मी झालो रुक्मिणीचा. शस्त्रे फक्त शरीराला इजा करतात, पण शब्द आत्म्यालाही इजा करतात. आयुष्यातील अर्धे दुःख हे यासाठी जन्माला येतात, कारण त्यांच्या अपेक्षा मोठ्या असतात. या अपेक्षांचा त्याग करा आणि पहा की जीवनात फक्त आनंदच आनंद आहे. जीवनाच्या या युद्धात स्वतःच कृष्ण आणि स्वतःच अर्जुन बनावे लागते. स्वतःचा सारथी बनून दररोज जीवनाचे महाभारत लढावे लागते. तुमचे शब्द इतके गोड ठेवा की जर तुम्हाला ते परत घ्यावे लागले तर ते तुम्हाला कडू वाटणार नाही. जो माणूस फळाची इच्छा न करता आपले काम करतो तोच आपले जीवन यशस्वी करतो. जीवनात अहंकार देखील आवश्यक आहे, परंतु केवळ अधिकार, चारित्र्य आणि आदराच्या बाबतीत. सर्वांची सेवा करा, पण कोणाकडूनही कशाचीही अपेक्षा करू नका, कारण सेवेचे खरे मूल्य फक्त देवच देऊ शकतो, माणूस नाही. माणूस स्वतः त्याच्या वागण्याद्वारे त्याचे रहस्य प्रकट करतो. चुका करणे हा त्याचा स्वभाव आहे, त्या स्वीकारणे ही संस्कृती आहे आणि त्या सुधारणे ही प्रगती आहे. माणूस सगळं काही बदलतो, घर, नातेसंबंध, मित्र, पण तरीही तो स्वतःला बदलत नाही, म्हणून दुःखी राहतो. देवाच्या निर्णयावर कधीही शंका घेऊ नका. जर तुम्हाला शिक्षा होत असेल तर नक्कीच काहीतरी चूक झाली असेल. तुम्ही विनाकारण काळजी का करता? तुम्ही कोणाला विनाकारण का घाबरता? तुम्हाला कोण मारू शकेल? आत्मा जन्माला येत नाही आणि मरतही नाही. हे शरीर तुमचे नाही आणि तुम्ही या शरीराचे नाही. हे शरीर 5 गोष्टींनी बनलेले आहे: अग्नी, पाणी, वायू, पृथ्वी आणि आकाश. शेवटी ते या सर्वांमध्ये विलीन होईल, पण हा आत्मा कायमचा आहे. तुम्ही ज्याला मृत्यू मानता ते प्रत्यक्षात एक नवीन जीवन आहे. दुःख आणि वेदना हे माणसाला त्रास देण्यासाठी येत नाही, तर त्याच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी येतात. ज्या व्यक्तीचे मन शांत असते, जो बोलताना आणि काम करताना शांत राहतो, तोच व्यक्ती सत्याची प्राप्ती करतो. आणि जो दुःख आणि दुःखापासून मुक्त झालेला असतो. जे घडले ते चांगल्यासाठी घडले आहे, जे घडत आहे ते चांगल्यासाठी घडत आहे, जे घडेल तेही चांगल्यासाठीच घडेल. जे गेले त्याचा पश्चाताप करू नका आणि भविष्याची चिंता करू नका. सध्या फक्त वर्तमान चालू आहे. ज्याप्रमाणे सोनार चांदीतील अशुद्धता हळूहळू काढत जातो आणि ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करून पूर्णता काढून टाकतो, त्याचप्रमाणे एक शहाणा माणूस आपल्या कमतरता दूर करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या जगात तुम्ही एका क्षणात करोडोंचे मालक बनता आणि दुसऱ्या क्षणी तुम्ही गरीबही बनता. माझे, तुमचे, लहान मोठे या सर्व गोष्टी तुमच्या मनातून काढून टाका. मग सर्व काही तुमचे आहे आणि तुम्ही त्या सर्वांचे आहात. फक्त वेळेवर अवलंबून राहून बसू नका. भाग्यवानांचे हात रिकामे राहू शकतात, कष्टकऱ्यांचे नाही. तुमचे विचार बदला. हे विचार तुमचे जीवन नक्कीच बदलतील. काही मार्गांवर तुम्हाला एकटेच चालावे लागेल,
कुटुंब नाही, मित्र नाही, सोबती नाहीत, फक्त तुम्ही आणि तुमचे धाडस. सर्वात महत्त्वाचे आणि कठीण काम प्रथम करा. आयुष्यात जे काही घडते ते एका कारणासाठी घडते. एकतर ते तुम्हाला काहीतरी बनवते किंवा काहीतरी शिकवते. जर एखाद्याला तुमच्यात रस नसेल तर लोक फक्त बोलणेच थांबवत नाही तर तुमच्याकडे पाहणे देखील थांबवतात. म्हणून तुमच्या अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवा. रस्ते कधीच संपत नाहीत, लोक फक्त हिंमत हारतात. जर तुम्हाला पोहायला शिकायचे असेल तर तुम्हाला पाण्यात उतरावे लागेल. फक्त किनाऱ्यावर बसून माणूस पोहणारा होऊ शकत नाही. जर थोड्याशा सुखाचा त्याग करून व्यक्ती आनंद मिळवत असेल तर शहाण्या माणसाने थोड्याशा सुखाचा त्याग करून जास्त आनंद मिळवावा. जीवनाच्या प्रवासात श्रद्धा तुमचे पोषण करते. चांगली कामे घरासारखी असतात. ज्ञान दिवसाच्या प्रकाशासारखे असते आणि जागरूकता तुम्हाला संरक्षण देते. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे. समाधान सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वासूपणा हा सर्वोत्तम नातेसंबंध आहे. चिंता आणि चिता यात फक्त एकच फरक आहे, पण चिता निर्जीव वस्तूंना जाळते आणि चिंता सजीव वस्तूंना जाळते. तुमच्याकडे जे आहे ते गाजावाजा दिखावा करू नका आणि इतरांचा मस्तर करू नका. जो इतरांचा मस्तर करतो त्याला मनशांती मिळत नाही. जग नेहमीच प्रशंसा करण्याचे आणि दोष शोधण्याचे मार्ग शोधत आले आहे. हेच घडत आले आहे आणि हेच घडत राहील. स्वतःवर खरोखर प्रेम करणारा माणूस कधीही दुसऱ्याला दुखावत नाही. जो माणूस त्रासदायक विचारांपासून मुक्त असतो त्याला निश्चितच शांती मिळते. मोठे मोठे बोलणारे लोक ते फक्त त्यांच्या शब्दातच राहतात आणि जे हलकेसे हसतात ते बरेच काही बोलतात. जो पाण्याने आंघोळ करतो तो फक्त कपडे बदलू शकतो, पण जो घामाने आंघोळ करतो तो इतिहास बदलू शकतो. नात्यांची खिल्ली उडवायला 1 मिनिट लागतो, पण आपण विसरतो की आयुष्य हे नातेसंबंधांनी आणि आठवणींनी सजवलेले आहे. तुमच्या मनात जे काही आहे ते स्पष्टपणे बोलले पाहिजे, कारण सत्य बोलल्याने निर्णय घेता येतात आणि खोटे बोलल्याने अंतर निर्माण होते. सकाळची झोप माणसाचा संकल्प कमकुवत करते. जे आपले ध्येय साध्य करतात ते कधीही उशिरापर्यंत झोपत नाही. प्रत्येकाला तुमच्या हृदयात तेवढीच जागा द्या जितकी तो तुम्हाला देतो, नाहीतर तुम्ही स्वतः रडाल किंवा तो तुम्हाला रडवेल. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवावा लागेल, कारण नशिबाची परीक्षा तर जुगारात होते. जर तुम्हाला आयुष्यात लोकप्रिय व्हायचे असेल तर तुम्ही हा शब्द सर्वात जास्त वापरावा. नंतर आपण हा शब्द आणि मी हा शब्द कमीत कमी वापरावा. काळजी करण्यात तुमची ऊर्जा वाया घालवण्याऐवजी उपाय शोधण्यात त्याचा वापर करणे चांगले. वाईट पाहणे आणि ऐकणे ही वाईटाची सुरुवात आहे. प्रेरणेचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे तुमचे स्वतःचे विचार. म्हणून मोठी झोप घ्या आणि जिंकण्यासाठी स्वतःला प्रेरित करा. कर्माचे गणित खूप सोपे आहे. जर तुम्ही चांगले केले तर चांगले होईल, जर तुम्ही वाईट केले तर वाईट घडेल. जो व्यक्ती जीवन मिळवल्यानंतरही श्री राधाकृष्णाची गुणगान गात नाही तो मूर्ख व्यक्ती मोक्षाची शिडी मिळवल्यानंतरही चढण्याचा प्रयत्न करत नाही. जो दुःख सहन करतो तो नंतर आनंदी राहू शकतो, पण जो दुःख देतो तो कधीही आनंदी होऊ शकत नाही. तुमच्या मनात करुणा ठेवा, राग नाही. फुले ढगांच्या गडगडाटामुळे नव्हे तर त्याच्या पावसामुळे उमलतात. चुकीचा माणूस कितीही गोड बोलला तरी तो तुमच्यासाठी आजार बनेल आणि खरा माणूस कितीही कडू वाटला तरी एक दिवस तो तुमच्यासाठी औषध म्हणून काम करेल. ज्याप्रमाणे एक दिवस स्वतःचा प्रकाश मंद न करता हजारो दिवे लावतो, त्याचप्रमाणे जर आनंद वाटल्याने आनंद कमी होत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे मानवा, जर तुला सर्व सांसारिक दुःखांपासून मुक्ती हवी असेल तर माझी पूजा कर. जो माझी पूजा करत नाही त्याला या जन्मात किंवा नंतरच्या जन्मातही शांती मिळू शकत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही शिकायला मिळाले असेल तर कृपया कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण लिहायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.